सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला DGK सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा. आता तात्काळ एक व्हिडिओ बनवण्याची माझा उद्देश म्हणजे आता जे आज महाराष्ट्र सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेले आहे 5 वाजता आणि हे रिझल्ट डिक्लेअर करणार होते म्हणून 10 दिवसापासून हे चर्चा होती. SEBC ह्याचा एक प्रॉब्लेम झाल्यामुळं निकाल लावला नाही. मग महाराष्ट्र शासनाने त्याला मान्यता दिल्यामुळं मग त्यांनी लवकरात लवकर डाटा गोळा करून रिझल्ट डिक्लेअर केलेले आहेत. असो, हा सेट विभागाचा कर्तव्य असेल. रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी जेव्हा मला त्यांचा रिझल्ट पाठवल्यानंतर मला धक्कादायक विषय माझ्या लक्षात आलेत की मॅक्झिमम विद्यार्थ्यांच्या मार्कात बदल झालेले आहे. ह्या निकालात काहीतरी घोळ झालेले आहे अशी तरी प्राथमिक माझ्या ऑब्झर्वेशनवरून, माझ्या निरीक्षणावरून मला लक्षात आलेलं आहे. निकालात घोळ झालेले हे 100%. मग तुम्ही म्हणाल सर, आम्ही जे विद्यार्थी परीक्षा पास झालेले आहे मग आमचं काय होणार? जे विद्यार्थी पास आहे त्यांना काहीच करता येणार नाही. यू आर क्वालिफाईड, नो प्रॉब्लेम. तुम्ही पास झालाय, आता तुम्हाला नापास करणार नाही. आणि जे विद्यार्थी 2 मार्काने 4 मार्काने जे जवळ येऊन रिझल्ट गेलेले बघा, ते विद्यार्थी पूर्णपणे लक्षपूर्वक तुम्ही ऐकला पाहिजे. कारण जेव्हा मी रिझल्ट पाहिलो, अनेक विद्यार्थ्यांना जे कॉम्प्युटराइज्ड रिझल्ट डिक्लेअर केलेले त्याच्यामध्ये मार्क अतिशय कमी आणि काही विद्यार्थ्यांना तर 0 मार्क दाखवलेले. 0, 200 पैकी 0 गुण. अहो, 200 पैकी 0 गुण कसे मिळतात? कितीही विद्यार्थी ढ असलं तरी 200 पैकी कमीत कमी 50, 60, 70 मार्क तरी घेतात. 200 पैकी 0 कसं घेता येतील सांगा बघू. आणि जेव्हा मला त्या ताईंचं, त्या माझा विद्यार्थी मित्रांचा, भाऊंचं मला जेव्हा मार्कलिस्ट मला पाठवलेत, मी तर अक्षरशः हादरलो. हाऊ ऑल दीज स्टुडंट्स आर गेटिंग 0 मार्क. काही विद्यार्थ्यांना फक्त 2 मार्क, म्हणजे 2 मार्क आहे. काही विद्यार्थ्यांना 22 मार्क आहे. जे विद्यार्थी चांगला अभ्यास केलेले आहेत. एक ताई तरी माझ्या 2 वर्षापासून माझ्या संपर्कात आहे. ती म्हणत होती सर, पेपर 1 खूप चांगल्या पद्धतीने मी पेपर सोडवलेला आहे. मी 100% मला चांगला मार्क मिळतील आणि मी पास होतो. जे टेंटेटिव्ह आन्सर की आला होता त्यावेळी त्यांनी म्हणाले सर, मला चांगला गुण आहे, मी पास होतो. आता पाहिलं तर 100 पैकी फक्त 22 गुण. मग काहीतरी गडबड झालेले आहे. म्हणजे निकाल लावत असताना घाई गडबडीत रिझल्ट लावलेत का, हा पहिला मुद्दा आमच्या समोर येतोय. दुसरा म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेम झाला का मॅन्युअल व्यक्तीने मार्क अपलोड करत असताना त्यांच्याकडनं चूक झालं का टेक्निकली प्रॉब्लेम झालं ते पाहावं लागेल. आणि पाठीमागील 3 वर्षांचं जर आपण कट ऑफ पाहिलो तर कट ऑफ कमी होते ह्या 3 वर्षांचा. ह्याच वर्षी कट ऑफ वाढलेले आहे. खरं तर ह्या वर्षींचा क्वेश्चन पेपर हार्ड आहे. मी पाहिलेले ते क्वेश्चन पेपर. मग क्वेश्चन पेपर हार्ड असताना रिझल्ट वाढत नाही, रिझल्ट कमीच लागतो. मग तरी सुद्धा रिझल्ट म्हणजे काही विद्यार्थ्यांना मार्क, एवढे मार्क पडलेले आहेत. ठीक आहे, पडू देताना त्यांचा रिझल्ट आलेले. माझा प्रश्न असा आहे की ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळालेले आहे तशा विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम झालेले आहे असे मला तर लक्षात आलेले आहे. त्यामुळं सर्व विद्यार्थी मित्रांना हात जोडून विनंती आहे की तुमच्याकडे असलेले जे OMR सीट आहे ते OMR सीट घ्या आणि जे आन्सर की, आता फायनल आन्सर की पब्लिश झालेले आज फायनल आन्सर की आणि टेंटेटिव्ह आन्सर की. टेंटेटिव्ह आन्सर की प्रमाणे तुम्हाला किती मार्क्स मिळतात ते बघा
आणि फायनल आन्सर की प्रमाणे तुम्हाला मार्क्स किती मिळतात ते बघा. आणि क्वेश्चन पेपर तुमच्या समोर ठेवा आणि क्वेश्चन पेपर मध्ये पुन्हा एकदा टिक मार्क करा आन्सर की प्रमाणे. मग ते उत्तर बरोबर आहे का नाही हे तुम्ही एकदा कन्फर्म करा, कारण तुमचा प्रॉब्लेम तुम्हीच कन्फर्म केला पाहिजे. आणि तुम्हाला जर वाटत असेल सर आन्सर की प्रमाणे मला 100 पैकी 60 गुण मिळाला पाहिजे, मला 100 पैकी 50 मिळालं पाहिजे, मला 100 पैकी 54 मिळालं पाहिजे, मला 100 पैकी 80 मिळालं पाहिजे, मला 100 पैकी 40 तरी मिळालं पाहिजे, परंतु माझं मार्क कमी झालेलं आहे. का कमी झालेलं बघा. आन्सर की प्रमाणे तुमचा OMR सीट मध्ये मार्क तुम्ही चेक करा. चेक केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी फरक दिसत असेल, ते एका प्रश्नांचा फरक असेल किंवा 2 प्रश्नांचा फरक असेल, कितीही फरक असू द्या, असं जर फरक तुम्हाला आढळलं तर लगेच तुम्ही काय करा, तुमचा OMR सीट घ्या आणि तुमचा परीक्षांचा जो हॉल तिकीट आहे ते घ्या आणि तुमचं आधार कार्ड घ्या आणि काय करा, पुणे सेट भवनाला जावा आणि तिथे एक विनंती अर्ज करा की सर माझ्या OMR सीट प्रमाणे मला 100 पैकी एवढं गुण मिळालं पाहिजे. मी आन्सर की प्रमाणे चेक केलेले आहे, परंतु ऑनलाईन मध्ये तर मला मार्क्स कमी दाखवतात. कृपया आपल्याला जस्टिस द्या, आपल्याला न्याय द्या, कारण आम्ही चांगल्या पद्धतीने पेपर दिलेले आहेत. आमच्याकडे हे क्वेश्चन पेपर आहे, हे आन्सर की आहे, ह्या प्रमाणे हे एवढं उत्तर मी माझ्या ह्यांच्याबद्दल दिलेले आहेत, मी लिहिलेले आहेत. माझ्याकडे OMR सीट आहे, मला एवढे मार्क्स मिळालेले. पेपर 1चा पूर्ण एकदा चेक करा आणि पेपर 2चा एकदा पूर्ण व्यवस्थित चेक करा. तुम्ही जर व्यवस्थित चेक करून तुम्हाला जर प्रॉब्लेम आढळलं आणि तुम्ही जर विद्यापीठाला म्हणजे सेट भवनाला जाऊन त्यांना विनंती अर्ज जर केलात तर 100% यू विल गेट जस्टिस. तुम्हाला न्याय मिळतो. जर तुमचा प्रॉब्लेम तुम्ही जाऊन त्यांना सांगितलं नाही तर तुम्हाला न्याय मिळणार नाही आणि रिवाइज्ड रिझल्ट मध्ये तुमचं नाव येणार नाही. आणि 2 मार्कांनी 4 मार्कांनी जे विद्यार्थी किंवा 10 मार्कांनी कमी अंतराने गेलेले विद्यार्थी तर पूर्णपणे मी जे आता बोलतोय हे पूर्ण व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकून तुम्ही अनालिसिस करा. आय रिक्वेस्ट ऑल द स्टुडंट्स हू मिस्ड द रिझल्ट बाय 2 marks or 4 marks or 10 marks, please check your OMR sheet, check the final answer key, analyze your OMR sheet, whether you got good marks or less marks, whether you got more mark or less mark, is there any changes, is there any variable, is there any doubts? If you found any kind of doubt, please tomorrow only you go and visit the SET office in Pune University. सर्व विद्यार्थी मित्रांना पुन्हा एकदा म्हणतो, मला ह्या निकालात काहीतरी घोळ झालेले असे माझ्या लक्षात आलेले आहे. हे बघा, एका विद्यार्थीवर अन्याय झाला तर तो अन्यायच. मी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थी विरोधात नाही. जे क्वालिफाईड आहे ते क्वालिफाईडच असणार आहे, त्यांना डिस्क्वालिफाईड करता येत नाही. आणि जे 2-2 मार्काने 4-4 मार्काने रिझल्ट हुकलेले आहे अशा सर्व विद्यार्थी मित्रांनी तुम्ही एकदा फायनल आन्सर की आणि तुमचा क्वेश्चन पेपर, तुमच्या समोर क्वेश्चन पेपर पाहिजे, आन्सर की पाहिजे आणि OMR सीट पूर्णपणे चेक करा आणि रेफरन्स पुन्हा एकदा बघा. तुमच्याकडे असलेले रेफरन्स, तुमचं उत्तर बरोबर आहे का फायनल आन्सर की मध्ये त्यांनी दिलेलं उत्तर बरोबर आहे एकदा कन्फर्म करा आणि व्यवस्थित डॉक्युमेंट्स घेऊन पुणे विद्यापीठाला जावा आणि तिथं त्यांना विनंती अर्ज द्या आणि डेफिनेटली यू विल गेट द जस्टिस. तुम्हाला न्याय मिळतो म्हणजे मिळतो. फक्त अडचणी आल्यामुळं खचून न जाता थोडं प्रयत्न करा. रिझल्ट मिळू दे ना मिळू दे, तुम्ही प्रयत्न तरी केला पाहिजे ना. तुमचं काय चूक आहे तुम्ही जाऊन त्यांना दाखवलं पाहिजे. दाखवलं ना त्यांनी तुम्हाला निर्णय देतील. हा, तुमचं जर बरोबर आहे, तुम्ही जाऊन त्यांना अर्ज दिलात, जर सेट भवनाने तुमचा अर्जाला स्वीकार नाही केलं किंवा तुमच्या अर्जावरती काही विचार न करता तुम्हाला काहीच रिप्लाय नाही दिलं तर पुढे काय करावं लागेल हे तुम्हाला सांगतो. मी कोणाच्या विरोधात नाही, परंतु तुमचा प्रॉब्लेम्स ते सोल्युशन करतीलच. कारण मला माहिती आहे गेल्या वर्षी काय झाला होता. काही गोष्टी युट्यूबवर सांगायचे नसतो, परंतु तुम्ही प्रत्यक्षात जाऊन तिथं सेट भवनाला जाऊन त्यांना विनंती अर्ज द्या. दे आर ऑल्सो ह्युमन बिईंग. ते बरोबर तुमचं जस्टिस ऐकून घेतील आणि तुम्हाला न्याय देतील. ओके,
आजचा रिझल्टमध्ये घोळ झालेले आहे हे मला सिद्ध झालेलं आहे. कारण जे जे टॉप लेवलचे विद्यार्थी आहेत त्यांना 22 मार्क, 20 मार्क, 18 मार्क, 0 मार्क मिळालेले आहे. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, ते 0 मार्क मिळालेल्या ताईचं नाव तुमच्या समोर सांगत नाही मी, आलेलं आहे. आणि त्या ताईला विद्यापीठात जावा तुम्ही आणि त्यांना विनंती अर्ज करा. 100% विल गेट समथिंग फीडबॅक फ्रॉम सेट ऑफिस. ओके, थँक्यू सो मच. नमस्कार. शेवटी त्यांनी सांगतात की कोणाचा प्रॉब्लेम आहे काय नाही, काहीतरी तुम्हाला निर्णय त्यांनी देतील आणि रिझल्ट 100% रिवाइज्ड रिझल्ट डिक्लेअर करणार म्हणजे करणार, त्यात काही शंकाच नाही. थँक्यू सो मच. नमस्कार.